नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी राजवाडे. ज्यांची प्रकृती उष्ण आहे किंवा ज्यांना उष्णतेचे त्रास होतात किंवा उष्ण वस्तू खाल्ल्यानंतर काही प्रकारचे त्रास होतात किंवा उन्हाळ्यामध्ये अशा लोकांना कडकी लागणे हा प्रकार होतो. म्हणजेच संडासला अतिशय कडक होते आणि होताना आग होते. अशा त्रासांवर आपल्याला अंजीर हे अतिशय उपयोगी पडतं. अंजिरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॉइश्चर आहे, म्हणजेच ओलावा आहे, जो उष्णतेच्या लोकांसाठी जरुरी असतो. शिवाय यातल्या ज्या बिया आहेत त्या सारक आहेत, म्हणजेच काय की त्या आपल्या आतड्याची पुढे मागे होण्याची जी प्रक्रिया असते ती वाढवतात आणि म्हणूनच कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो, आग सुद्धा कमी होते. आणि म्हणून अशा लोकांनी मिळतील तर ओली अंजिरं ही जास्ती चांगली, ती रेग्युलर घ्यावीत. जेव्हा ओली मिळत नाही तेव्हा वाळवलेली जी अंजिरं असतात ती रात्रभर पाण्यात भिजवून मग सकाळी ते अंजीर आपण चावून चावून खावं, म्हणजे हे सगळ्या प्रकारचे विकार जे आहेत ते दूर होण्याला मदत होते. अंजीर हे आपल्यासाठी अतिशय न्यूट्रिशियस सुद्धा आहे. जर सकाळी रोज आपण 1 कपभर दुधामध्ये 2 अंजिरं भिजवून ती जर घेतली तर भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळतं आणि पोटाच्या सर्व प्रकारच्या तक्रारी दूर होतात. यामध्ये साखर असते, त्यामुळे एनर्जी सुद्धा आपल्याला लगेचच मिळते. ज्यांना पाईल्स आहे अशांसाठी सुद्धा अंजीर हे वरदान आहे, कारण ह्याची जी स्किन असते ती अतिशय कडक असते आणि ती सुद्धा आपल्या आतड्यांची हालचाल वाढवते. आणि म्हणून पाईल्स मध्ये सुद्धा जेव्हा कॉन्स्टिपेशन होतं अशा वेळी सुद्धा अंजिरांनी आपल्याला खूप चांगला फायदा होतो. म्हणूनच ताजी अंजिरं किंवा वाळवलेली अंजिरं दोन्हीपैकी जी मिळतील त्याचा आपण निश्चितपणे उपयोग करून घ्यावा. नमस्कार.